राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट एसटी बसगाड्यांची सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे। या बसगाड्यांमध्ये मोबाईल जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी स्क्रीन, सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीसह इतर अत्याधुनिक यंत्रणा देखील असेल। चालकाने मद्यप्राशन करून जर का बसगाडी चालवण्याचा प्रयत्न केल्यास किंवा चालकाला डुलकी लागली तर ही याची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे। त्यामुळे प्रवाशांना आता एसटीच्या बसगाड्यांमधून सुरक्षित प्रवास करता येणार आहे। राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये अनेकदा प्रवास करताना बसगाड्यांची आसने सुस्थितीत नसणे, चालक, वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होणे अशा अनेक घटना घडतात। काही वेळा चालकाच्या चुकीमुळे अपघात घडल्याचंही समोर आलं आहे। तसेच आगीच्या घटना घडल्या होत्या। त्यामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षितता निर्माण होत असते। प्रवासी सुरक्षेच्या अनुषंगाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच स्मार्ट बसगाड्यांची घोषणा केली होती। बुधवारी ठाण्यामध्ये या बसगाड्यांमधील AI प्रणालीचं सादरीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर करण्यात आलं। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळाचे अनेक अधिकारी येथे उपस्थित होते। आणि या ठिकाणी सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे। प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी अमित आजपर्यंत एसटीच्या बसेसमध्ये CCTV कॅमेरा किंवा GPS यंत्रणा म्हणजे अत्याधुनिक जी बस हवी होती ती अद्यापर्यंत केली गेली नव्हती। परंतु स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनानं फार गंभीरतेनं पाऊल उचलली। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा आणि आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांना सुरक्षितता मिळेल अशा पद्धतीनं आणि एसटीचा प्रवास सुखकर होईल अशा पद्धतीनं एसटीची नवीन बस ही आली गेली पाहिजे आणि त्या माध्यमातून आज आम्ही 3000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। आम्ही कंपन्यांना सांगितलं की बसेसमध्ये पूर्णपणे CCTV कॅमेरा आत आणि बाहेर असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर GPS यंत्रणा असणं गरजेचं आहे। ह्या बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा कधी कधी बस ड्रायव्हर हा दारू पिऊन गाडी चालवायला बसलेला सुद्धा निदर्शनास आलेला आहे। तर काही अशा गोष्टी आहेत, वायफायच्या सुविधा आहेत त्या एसटी प्रवाशांना बसमध्ये मिळत नाही। या सगळ्या अत्याधुनिक म्हणजे AI तंत्रज्ञानावर आधारित ज्या ज्या सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना दुसऱ्या खाजगी बसेसमध्ये मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या बसेसमध्ये मिळायला हव्या अशा पद्धतीनं आम्ही ती रचना करतोय। आमच्याकडे आता अंदाजे जवळजवळ 15,000च्या आसपास बसेस स्वतःच्या आहेत। तर त्यापैकी अनेक बसेस ज्या आहेत त्यांचं 2-3 वर्षानंतर, काही 5 वर्षानंतर, काही 7 वर्षानंतर ह्या आम्ही त्याचं म्हणजे त्या चालणार नाही, रस्त्यावर उतरू शकणार नाही अशी त्यांची अवस्था आहे। परंतु किमान 10 वर्ष रस्त्यावर राहतील अशा बसेसना आम्ही ह्या सगळ्या यंत्रणा बसवतोय आणि त्यासाठी जो निधी आहे तो केंद्र शासनाच्या निर्भया फंडमधून आम्ही जवळजवळ 60% देणार आहोत आणि 40% हा खर्च राज्य शासन करणार आहे। त्या अंदाजे आमच्या 5-1 हजार बसेस होतील ज्या जुन्या आहेत त्या, आणि नवीन आहेत तर ह्या 3000 बसेसना आम्ही त्याच कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देतो आहे की आम्हाला नवीन बसेस तुम्ही जेव्हा द्याल आम्हाला म्हणजे टाटा कंपनी असू द्या, अशोक लेलँड असू द्या, आयशर असू द्या किंवा अन्य ज्या बसेस रेग्युलर पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना आम्ही असं सांगितलं की ह्या सगळ्या स्मार्ट बसेस आम्हाला हव्यात जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार नाही। निर्भयामध्ये बस उघडून एका व्यक्तीनं अत्याचार केला होता एका मुलीवर, तर तसा प्रसंग होता कामा नये यासाठी CCTV यंत्रणा पाहिजे। बसचा दरवाजा कुणालाही उघडता येऊ नये यासाठी अलार्म सिस्टीम असली पाहिजे। बस ड्रायव्हर दारू पिऊन आला किंवा काही ड्रगचं सेवन केलं असेल किंवा त्याला जर झोप आली तर ताबडतोब विथ अनालिसिसच्या माध्यमातून प्रवाशांना कळलं पाहिजे, प्रवाशांना वायफाय सुविधा मिळायला पाहिजे जेणेकरून क्रिकेटची मॅच असू द्या किंवा चित्रपट असू द्या त्याला आपल्या मोबाईलवर बघता आला पाहिजे। जाहिरातीसाठी किंवा पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री यांचं जर काही विशिष्ट निवेदन असेल तर ते निवेदनसुद्धा त्याला बघता आलं पाहिजे। अशा जाहिरातीसाठी आम्ही स्क्रीन बसवतो आहे। जवळजवळ 4 बाहेरच्या बाजूला आणि 3 आतल्या बाजूला असे 7 CCTVचे कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी बसवतो।